नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा होता? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कुठे घडली? तर ऑप्शन क्रमांक 1 रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 तपांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कपिलधारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 एरळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? जगातील सर्वात मोठा सलग मैदानी प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सायबेरिया मैदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कोकण विभाग एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? कोकण विभागात एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, डॅशचे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? डॅशचे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कन्हाळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? राज्य फुलपाखरू जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अमित देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण? चेन्नई सुपर किंग संघाचा नवनियुक्त कर्णधार कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्र जडेजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्षा गायकवाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला आहे? भारतात जीएसटी खालीलपैकी कधी लागू झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1 जून 2017 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, अळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी बसले आहे? अळंदी तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी बसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? गावातील कोतवालांची संख्या कशावरून अवलंबून असते? तर ऑप्शन क्रमांक 4 गावाची लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न 23, कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागास
मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 102 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दख्खन पठारच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात डॅश डॅश जमातीचे लोक राहतात. तर ऑप्शन क्रमांक 4 भिल्ल व गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांचा सहभाग होता? तर ऑप्शन क्रमांक 1 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 नाना जगन्नाथ शंकर शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अँथ्रासाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षात अर्थसंकल्पनात करण्यात आला? भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षात अर्थसंकल्पनात करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2013-14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती शामिल होते? दांडी यात्रेमध्ये गांधीजी सोबत महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्ती शामिल होते? तर ऑप्शन क्रमांक 4 13 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इसवी सन 1875 मध्ये डॅश डॅश यांनी इंडियन लीगची स्थापना केली? इसवी सन 1875 मध्ये डॅश डॅश यांनी इंडियन लीगची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांदरम्यान धावते? बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांदरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत व बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 विशेष आर्थिक क्षेत्र कायद्याच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विशेष आर्थिक क्षेत्र कायद्याच्या उद्दिष्टांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय दारिद्र्यांच्या अंदाज आतापर्यंत डॅश डॅश यांनी वर्तवले आहेत? भारतीय दारिद्र्यांच्या आतापर्यंत डॅश डॅश यांनी वर्तवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅश डॅश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला? डॅश डॅश या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने संमत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? 1885 ते 1906 या काळात काँग्रेसचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 ए ओ ह्यूम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅश डॅश मध्ये सापडतात? राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संबंधी संदर्भ डॅश डॅश मध्ये सापडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 239 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्यांकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हा अधिकाऱ्याकडे न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 1857च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेन्सचा मृत्यू झाला? 1857चा उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेन्सचा मृत्यू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 हेनरी लॉरेन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली होती? महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? तर ऑप्शन क्रमांक 3 12 मार्च 1930 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41
राज्यघटनेतील कलम 14 कशाशी आहे? राज्यघटनेतील कलम 14 कशाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्यापुढे समानता आणि कायद्याने संरक्षणाची समान संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली. जिल्हा नियोजन व विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश यांनी केली. तर ऑप्शन क्रमांक 2 एल.एन. पेंगीरवार समितीने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? 1929 मध्ये केंद्रीय विधानसभेत बॉम्बस्फोट करण्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? 1 जानेवारी 1923 रोजी स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गदर पार्टीच्या स्थापनेखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेखालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनात राज्य आहे. डॅश हे भारतामध्ये सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते? तर ऑप्शन क्रमांक 3 स्थलीय कलीय विविधता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालील पिल्लूदर्शक चुकीची जोडी ओळखा. खालील पिल्लूदर्शक चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 मेंढीचे करडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालील शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा. जसे बाबू बेट तसे भाकरी डॅश डॅश. खालील शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. जसे बाबू बेट तसे भाकरी डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 चवड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. खेळणी तयार करायला बुरडाघरच्या आंबड्या आणाव्यातच लागायच्या. खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कांबड्या आणाव्यात लागायच्या. तर ऑप्शन क्रमांक 3 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. दिलेल्या पर्यायापैकी नाम नसणारा पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4 खारट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालील शब्दांपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता? खालील शब्दांपैकी नपुसक लिंगी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शरीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 नाम निराळा होणे म्हणजे डॅश डॅश. नाम निराळा होणे म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 हात झटकणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 तल्लीन होणे म्हणजे डॅश डॅश. तल्लीन होणे म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 1 भान हरपणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. या वाक्यातील विशेषण ओळखा. सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. या वाक्यातील विशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 जबरदस्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 वाहनांमध्ये हे ठेवू नये. वाहनांमध्ये हे ठेवू नये. तर ऑप्शन क्रमांक 2 ज्वलनशील पदार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी गटात न बसणारा पद. खालीलपैकी गटात न बसणारे पद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 भास्कर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 लाल वाहतूक दिवा
काय दर्शवतो? लाल वाहतूक दिवा काय दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वाहन थांबवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताचे गृहमंत्री कोण आहेत? भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद डॅशच्या देशाने भूषविले. सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत यजमानपद डॅशच्या देशाने भूषविले. तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे? तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता? अमरावती येथे कोणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 वीर वामनराव जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅशमधून होत नाही. ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅशमधून होत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 निर्वात जागा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 ऋणमोचन व मुदगलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? ऋणमोचन मुदगलेश्वर देवस्थानसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भातकुली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 दूरध्वनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे? वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा रेषा बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री अनिल परब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 महाविकास आघाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 वाहन चालवताना अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त सर्वात जास्त प्रभाव डॅशवर पडतो. तर ऑप्शन क्रमांक 3 निर्णय क्षमता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 एक्सप्रेस वेला जोडणारे आणि एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते? एक्सप्रेस वेला जोडणारे आणि एक्सप्रेस वे पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लिप रोड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते. ती रुक्मिणी हरणाशी घटना कुठे घडली आहे असे भाविक सांगतात? अमरावती शहराचे नाव रुक्मिणी हरणाशी जोडले जाते. ती रुक्मिणी हरणाशी घटना कुठे घडली आहे असे भाविक सांगतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अंबादेवी मंदिर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलस्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती असते? शिकाऊ परवान्याची विधिग्राह्यता किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 महिने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डॅश हा रोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 मूळदोष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 6 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 33वा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 यावली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, अमरावती शहरातील माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? अमरावती शहरातील माता खिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीकृष्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 जो बिडेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, दारू पिऊन वाहन चालवणे हा कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 185 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? वुहान हे शहर चीनमध्ये कोणत्या प्रांतात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हुबेई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा. पुस्तक लेखक ही अचूक जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 मेघदूत कालिदास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शेकरूखार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? फोर्स 1 या महाराष्ट्र राज्याच्या दहशत विरोधी विशेष कृती दलाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 रत्नाकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, ऊनहून कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊनहून कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंचमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, केलेला उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण केलेला उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 पायत्या घड्यावर पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याची किंवा विभक्त करण्याचे काम करतो? वाहनाच्या पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गिअर बॉक्स यांना जोडण्याची किंवा विभक्त करण्याचे काम करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 क्लच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? वाहनाच्या टायरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 टायरच्या मध्यभागी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल.